एकीकडे आपण बघतोय पवार कुटुंब आज एकत्र येणार, तर दुसरीकडे अजित पवार यांनी एक मोठं विधान केलंय। शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो, हे वक्तव्य अजित पवार यांनी केलं। अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते। यामध्ये आपण जर बघितलं तर अजित पवार यांच्या विधानानं खरं तर अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत। दोन्ही गट जे आहेत ते एकत्र येणार का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। याआधी सुद्धा अजित पवार यांनी अशाच प्रकारचं एक विधान केलेलं होतं आणि त्यामुळे चर्चा रंगलेली होती। मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांना दैवत मानत होतो आणि आत्ताही मानतो असं म्हटलंय। आम्ही घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। परंतु कुठेतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं, म्हणून आपण त्या ठिकाणी केलं।